उदहोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब बुलांबा माता की जय। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून खूप खूप स्वागत आहे। माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना शारदीय नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। आई भगवतीची कृपा सगळ्यांवर सगळ्या कुटुंबावर अखंड राहील हीच प्रार्थना। आज आहे पहिली माळ। तर शैलपुत्रीच्या स्वरूपात पूजा करायची असते। आज घरोघरी घटस्थापना झाली आहे। प्रत्येकाच्या घरात सूक्ष्म स्वरूपात प्रत्येक कुलदेवीचा वास केला आहे। भले तुम्ही घटस्थापना करत असाल किंवा नसाल तरी सुद्धा तुमच्या घरात सूक्ष्म स्वरूपात आई भगवतीची सेवा रुजू होणार आहे, ती सुद्धा वास्तव्य करणार आहे। काही नाही जमलं तरी तुम्ही नवार्ण मंत्र करायचा आहे। मासिक धर्म सुतक विठळ असेल तरी या सगळ्या सेवा श्रवण करू शकता। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घटस्थापना केली आहे त्याच्या शेजारी काही 2-3 वस्तू आहेत ते ठेवायच्या आहेत त्याच्याबद्दलच सांगणार आहे। तर घटस्थापना करणार आहे किंवा नाही तरी देवघरात तुम्ही जरी घटस्थापना नाही केली तरी तुम्ही देवघरात ठेवू शकता, काही हरकत नाही। तर त्या कुठल्या वस्तू आहेत ते आपण बघूया। जर तुम्ही घटस्थापना करणार असाल, तुमच्या घरात करणार नसाल तरी तुमच्या घरात देवघराच्या समोर बसून तुम्हाला हे सेवा करायची आहे। काय करायचं आहे, सगळ्यात आधी 5 लवंगा, 5 वेलची, 1 सुपारी। लवंग तुटलेला घ्यायचा नाही आहे तर त्या फूल असलेली लवंग घ्यायची आहे। तर आपल्याला 5 लवंगा, 5 वेलची व्यवस्थित बघून घ्या, वेलची पण व्यवस्थित बघून घ्या। 1 सुपारी। पहिल्या दिवशीच ही सेवा करायची आहे। मासिक धर्म जर घरात मासिक धर्म जर आला असेल तर तुम्ही दुसऱ्यांना कोणाला पण सांगू शकता। मी प्रेग्नेंट आहे, करू शकता। तुम्ही विधवा आहे, तुम्ही करू शकता। सगळ्यांनी ह्या सेवा करू शकतात, कुठल्याच बंधन नाही आहे। मासिक धर्म आला असेल तर दुसऱ्यांना किंवा म्हणजे मिस्टर मुलगी कोण घरात असेल तर त्यांच्याकडून करून घ्या। 5 लवंगा घ्यायच्या आहेत, 5 वेलची घ्यायची आहे, 1 सुपारी उजव्या हातावर आपल्याला घ्यायची आहे। त्या डाव्या म्हणजे तुम्ही जर डाव्या हाताने तर मंत्र जाप करणार असाल, तुम्हाला म्हणजे मोजता येत असेल डाव्या हाताने तरी सुद्धा तुम्ही करायचं आहे किंवा तुम्ही असंच मोजू शकता। तर तुम्हाला काय करायचं आहे, 1 नवार्ण मंत्र 1 माळ करायची आहे। अगदी दुसऱ्यानी जरी माळ घेऊन बसले तरी चालेल, नाही तर तुम्ही डाव्या हातात माळ घ्या आणि मंत्र जाप करा, नाहीतर कोणाला तरी माळ पकडायला सांगा आणि 108 वेळा आपल्याला नवार्ण मंत्र बोलायचा आहे। त्याचबरोबर दुसरं येतं ते व्यंकटेश स्तोत्र, 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र बोलायचं आहे। आणि तिसरं येतं श्री सूक्त। तर श्री सूक्त फलश्रुती बोलायची नाही आहे, तर आपल्याला 1 वेळा बोलायचं आहे। त्याच्यानंतर हे सगळ्या सेवा म्हणजे काय, 1 वेळा नवार्ण मंत्र, 1 वेळा 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र, 1 वेळा श्री सूक्त। तर हातात घेतल्यानंतर ते परत हे सगळ्या सेवा झाल्यानंतर ते तुम्ही सगळ्या सेवा झाल्यानंतर ते आपल्याला एका डिशमध्ये जे हातात घेतलेले आहे ते आपल्या एका डिशमध्ये ठेवायचं आहे आणि आपल्याला हात जोडून बसायचं आहे आणि आपल्याला फलश्रुती बोलायची आहे। श्री सूक्ताची फलश्रुती बोलायची आहे। पण त्याच्यामुळे आपल्याला लास्टलाच म्हणजे आपल्याला पहिल्यांदा व्यंकटेश स्तोत्र बोलायचं आहे, नंतर नवार्ण मंत्र बोलायचं आहे आणि लास्टला परत श्री सूक्त बोलायचं आहे। म्हणजे श्री सूक्त ची आपल्याला फलश्रुती लास्टला घ्यायची आहे। फलश्रुती बोलून झाल्यानंतर 1 लाल वस्त्र घ्यायचं आहे, जे देवाचं लाल वस्त्र असतं ते घ्यायचं आहे आणि ते लवंगा परत त्याच्यानंतर जी सुपारी होती आणि वेलची होती ते आपल्या त्या लाल वस्त्रामध्ये ठेवायचं आहे। हे जिन्नस त्याच्यामध्ये ठेवायचे आहे आणि घटस्थापनेच्या तिथे ठेवायचं आहे। तुम्ही डाव्या बाजूला ठेवा किंवा उजव्या बाजूला ठेवा किंवा देवासमोर जरी ठेवलं तरी चालेल, नाहीतर त्याची पोटरी करायची आहे आणि ती आपल्याला लाल वस्त्रामध्ये तिथे साईडला ठेवायची आहे। जर तुम्ही पोटरी नाही करणार असाल तरी तुम्ही जर डायरेक्ट डिशमध्ये जरी तसंच ठेवलं तरी काही हरकत नाही, मग तुम्ही देवासमोर ठेवू शकता किंवा घटासमोर ठेवू शकता। मग दररोज काय करायचं, या 9 दिवसामध्ये 9 माळी असतात, आरती करतो, देवीचे 9 नैवेद्य दाखवत असतो। तर हळदी कुंकू अर्पण करू नका, तुम्हाला फक्त त्याला दीप ओवाळायची आहे। रोजच्या रोज दीप ओवाळायची आहे आणि रोज आपण नवार्ण मंत्र, दुर्गा सप्तशती पाठ करणार आहोत, सिद्धकुंजिका स्तोत्र। त्याचबरोबर जेवढं तुम्हाला जमणार आहे तेवढं तुम्ही करणार आहे। तर या 9 दिवसामध्ये
दिवसामध्ये ते आपल्याला हलवायचं नाही आहे। मग तुम्ही एका साईडला ठेवायचं आहे, ते 17 वेळा उचलला तरी चालेल, पण ते एकदा ह्या साईडला ठेवलं तर एकदा दुसऱ्या साईडला, असं करू नका। त्याची जागा 17 वेळा चेंज करू नका। एकच जागा व्यवस्थित एका डिशमध्ये ते व्यवस्थित ठेवा। ते घटस्थापनेच्या तिथे ठेवलं तरी चालेल। कुलदेवीचा फोटो तिथे असतो, तिथे आपल्या देवघरात तिथे ठेवा। त्याच्यानंतर आपल्याला धूप दीप ओवाळायचे आहे आणि प्रार्थना करायची आहे। तुम्ही हे केल्यावर लाख रुपये मिळणार नाहीत असं म्हटलं नाही आहे, पण आई भगवतीची वेलची लवंग अतिशय प्रिय आहे। सुपारी हे रूप म्हणून लक्ष्मी असते। दररोज या सेवा करायच्या नाहीत। तुमची इच्छा जर असेल तर करू शकता, पण हातात लवंग वेलची सुपारी घेऊन तुम्हाला पहिल्याच दिवशी करायचं आहे आणि नंतर देवासमोर ठेवायचं आहे। धूप दीप ओवाळायचे आहे, प्रार्थना करायची आहे। तुम्ही सेवा केली आहे। शेवटच्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी सुपारी लवंगा वेलची उचलून घ्यायची आहे। त्या पोटडी करायची आहे, ती तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता तुमची जर इच्छा असेल तर, नाहीतर तुम्ही देवघरात जरी ठेवलं तरी काही हरकत नाही। जर तुम्हाला तेही करायचं नसेल तर तुम्ही ते विसर्जन करू शकता तरी चालेल। सुपारी हे लक्ष्मी, सुपारी विसर्जन करू नका, कारण सुपारी हे लक्ष्मी स्वरूप म्हणून आपल्याला ठेवायचे आहे। ज्यांना ठेवायचे आहे तर त्यांनी ठेवू शकता, पण लवंग तुम्ही जर विसर्जन केलं किंवा तुम्ही जरी भाजीमध्ये वापरलं तर ते आपल्याला तिखट भाजीमध्ये कुठल्याच वापरायचं नाही आहे। तर ते तुम्ही स्वतः चगळू शकता। आणि जी वेलची आहे तर ती तुम्ही शिऱ्यामध्ये प्रसाद म्हणून खाऊ शकता। ज्यांना वाटत नाही तरी तुम्ही विसर्जन करू शकता। आपण त्याच्यावर सेवा करणार आहोत। तुम्हाला पर्याय दिले आहेत। देवघरात ठेवू शकता। देवघरात अचानक खूप अडचण असते, त्याच्यामुळे जर तुम्ही तिजोरीमध्ये ठेवू शकता। मग त्याचबरोबर शुक्रवार असणार आहे, अष्टमी असणार आहे, नवमी असणार आहे, तर तुम्ही त्याच्यावर धूप दीप ओवाळायचे आहे आणि लवंग स्वतः ग्रहण करू शकता। वेलची ते घरात प्रसाद म्हणून सगळ्यांना सगळे खाऊ शकतात। तुम्ही जरी विसर्जन करू शकता, नाहीतर तुम्ही विसर्जन करू शकता। तर एक वेळा व्यंकटेश स्तोत्र, एक वेळा नवार्ण मंत्र, श्री सूक्त या सगळ्या झाल्यानंतर ते तेथे ठेवणार आहेत, तर त्या सेवेची ताकद वाढलेली असते। या नवरात्रीमध्ये सूक्ष्म स्वरूपात देवी तत्व खूप प्रमाणात जागृत झालेले असते। तर देवी तत्व खूप आपल्याला आकृष्ट करण्यासाठी विविध उपाय अर्चा सेवा केली जाते। त्यातला हा उपाय आहे। नवरात्रीच्या प्रत्येक दिवसाचे महत्त्व आहे। प्रत्येक दिवसाची पूजा अर्चा कशी करावी या संदर्भाची तर माहिती येणारच आहे। हवन, कन्यापूजन, देवीची ओटी सेवा कशी करायची, तर देवी तत्व खूप प्रमाणात आपल्याकडे आकृष्ट होणार आहे। आपल्याकडे आकृष्ट होणार आहे, तर देवी तुम्हाला धन दौलत देणार आहे का, तर असं नाही आहे। संसारिक जे काही अडचणी आहेत, मुलंबाळ होणार नाही, दोष घरात कटकट होते, वाद होतात, मिस्टर दोषाला आहारी जातो म्हणून आपल्याला दोष लागतात। या 9 दिवसामध्ये जास्तीत जास्त सेवा करायची आहे। काही नाही जमलं तरी नवार्ण मंत्र तुम्हाला बोलायचा आहे, नाहीतर सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिते शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। ओम ऐं क्लीं चामुंडा हे बिच्चे या नवार्ण मंत्राचा तुम्हाला जेवढं जमेल तेवढं तुम्ही सेवा करणार आहे, मंत्र बोलणार आहे। जगदंबा जगदंबा या मंत्राचा जप करू शकता। जे शक्य होईल, जे सोपं जाईल ते मंत्र बोलू शकता। शारदीय नवरात्र सुरू झाली आहे। महिला सज्ज झाला आहोत देवीची सेवा करण्यासाठी। तुम्ही किती मंत्र जाप करणार आहे, तुम्ही किती पारायण करणार आहे, आपण कोणी नाही आहे करता करविता ते महाराज आणि आई भगवती तुमच्याकडून सेवा करून घेणार आहे। कोणाकडून मंत्र जाप पारायण हे सगळं देव ठरवतो, त्यांच्या स्वरूपात कार्य करतो। तुम्ही आणि मी कोणच नाही आहे। आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते। आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।